विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय इतिहास आणि या इतिहासातील प्रकरण तिसरे ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. ब्रिटिश सत्तेचे परिणाम. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी सत्ता स्थापन केली आणि आपणास माहिती आहे की व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेल्या ब्रिटिशांनी धूर्त ब्रिटिशांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केले. उद्देश त्यांचा व्यापार करणे हा होता. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, भाटाला दिली ओसरी भाट हळूहळू हात पाय पसरे, या म्हणीप्रमाणे या धूर्त ब्रिटिशांनी आपल्याच देशात आपल्याला गुलाम बनवून तब्बल 150 वर्ष आपल्यावरती राज्य केले. तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी भारतात येऊन सत्ता स्थापन केली आणि ह्या सत्तेचे भारतावर काय परिणाम झाले हे आता आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. बघा विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचल्या आणि त्या पोहोचल्यानंतर त्यांनी भारतातही प्रवेश केला आणि पोर्तुगीज, डच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या स्पर्धेत उतरले होते. कारण भारतात व्यापारासाठी अतिशय अनुकूल असे वातावरण होते हे त्यांना समजले होते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज भारतात व्यापाराच्या दृष्टिकोनातून आले आणि तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांनी इंग्रजांना कडवा विरोध केला आणि विद्यार्थी मित्रांनो, कडवा विरोध करत असताना त्यांच्यात प्रचंड वाद निर्माण झाले. परंतु कालांतराने ब्रिटिश व पोर्तुगीज हे संबंध देखील मैत्रीचे बनले. तसेच पुढे भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच व डच या स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला प्रचंड तोंड द्यावा लागला. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतावर आपली सत्ता स्थापन केली हे आपण बघितले. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंग्रज व मराठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी भारतावर सत्ता स्थापन केली व मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र बनले. कारण मुंबईतून व्यापारासाठी समुद्र किनारा जवळ असल्यामुळे अनुकूल वातावरण होते आणि मुंबईच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रचंड प्रयत्न होता. परंतु या प्रदेशावरून मराठ्यांची मोठी पकड होती. माधवराव पेशवे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, की पेशवाईच्या काळात इंग्रजांनी भारतात प्रवेश केला. तसेच 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रजांच्या 3 युद्ध झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली आणि 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज व मराठा युद्ध संपले. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तैनाती फौज. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते. त्यासाठी त्यांनी अनेक भारतीय सत्ताधीशांची तैनाती फौजेचे करार केले. या करारांमुळे भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज अतिशय चाणाक्ष बुद्धीने भारतात सत्ता स्थापन करत होते आणि त्यांनी काही अटी घातल्या. भारतीय राजकारत्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्ये स्नेह संबंध ठेवावे. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट ठेवावा, अशा त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटी आपणच आपल्या गुलामाला कारणीभूत ठरलो हे या अभ्यासावरून आपल्या लक्षात येते. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता. त्यामुळे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्याचा पराभव झाला आणि 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा प्रभाव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला.
त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला आणि तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि विद्यार्थी मित्रांनो, या युद्धात त्याचा पराभव झाला व सन 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्करली व पुढे दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदेच्या नियंत्रणाखाली आली. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती प्रताप सिंह. तर विद्यार्थी मित्रांनो, पेशवाईचा अस्त झाल्यानंतर सातारचे छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहांची तह करून ग्रँड डब या अधिकाऱ्याची नेमणूक केली. बघा, नंतर त्याच्या गादीवर पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्याचा 1847 मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रताप सिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंड पर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले. माहित आहे का तुम्हाला, म्हणून पान नंबर 11 वरती त्यांनी आपणास जरा माहिती दिली आहे. छत्रपती प्रताप सिंह यांनी सातारा शहरात यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधून त्यांचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले, रस्त्याच्या बाजूने झाडे लावली, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रताप सिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत. आणि पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. ब्रिटिश भारतात आले. आपणास माहिती आहे, व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेल्या ब्रिटिशांनी आपल्या भारत देशावरती 150 वर्ष राज्य केले आणि 150 वर्ष राज्य केल्यानंतर त्या ब्रिटिश सत्तेचे आपल्या भारतावर काय परिणाम झाले ते आता आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे दुहेरी राज्य व्यवस्था. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय, तर रॉबर्ट क्लाउने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली व पुढे महसूल गोळा करण्याचे काम कंपनीच्या हाती घेतले. तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्य व्यवस्था असे म्हणतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या दुहेरी राज्य व्यवस्थेचे परिणाम काही काळानंतर दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. बघा विद्यार्थी मित्रांनो, थेट इंग्लंडमधून हा आता कारभार चालू लागला. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्लमेंटने केलेले कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ऍक्ट नुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्य कारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्य कारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला आणि 1813, 1833, 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्षरित्या नियंत्रण अस्तित्वात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठच नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्करी पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलकी नोकरशाही. बघा, मुलकी नोकरशाही म्हणजे काय, ब्रिटिश भारतात व्यापाराच्या दृष्टीने आले व त्यांनी भारतात सत्ता स्थापन केली आणि भारतात सत्ता स्थापन केल्यानंतर ती सत्ता पुढे दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज वाटली.
लॉर्ड कॉर्नवालिस यांनी नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्यांनी घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली. पुढचा मुद्दा म्हणजे लष्कर व पोलीस दल. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची प्रमुख कामे होती. आणि भारतात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम होते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्याय व्यवस्था. तर बघा, न्याय व्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केले. अशा पद्धतीने ब्रिटिश सत्तेमुळे न्याय व्यवस्था देखील भारतात स्थापन झाली. पुढचा महत्त्वाचा मुद्दा कायद्यापुढील समानता. आता बघा, ब्रिटिश भारतात आल्यानंतर कायद्यापुढील समानता. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाईल. लॉर्ड मेकॅलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती आणि त्यामुळे खटले वर्षानुवर्ष चालत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंग्रजी अर्थात इंग्रजांचे आर्थिक धोरण. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत होते. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते आणि औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली. ह्या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडला आर्थिक लाभ झाला, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होत गेले. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम यात आपण काही परिणाम अभ्यासले, काही राहिलेले परिणाम आपण भाग 2 मध्ये अभ्यासू.